तर पावसाचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेला चांगलाच फटका पडलेला दिसतोय। फूडमॉल जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद आहे। महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। फूडमॉलवर छोट्या विश्रांतीसाठी खरं तर हे सगळे प्रवासी थांबत असतात, मात्र फूडमॉल जवळ मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे याही ठिकाणी ट्रॅफिक जॅमची ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, मुंबई पुणे रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एकतर वाहतुकीची कोंडी आहे, फूडमॉलजवळ पाणी साचलेलं आहे, त्याचप्रमाणे मुंबईकडे येणाऱ्या ज्या लेन आहेत त्याच्यावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। काय काय नेमक्या अपडेट आहेत सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आणि या मार्गावरून? नक्कीच अनुपमा, आपण आता सगळी अपडेट आपण पाहिली आपल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडनं आणि आपण प्रेक्षकांना दाखवलं की नक्की सध्याची परिस्थिती रस्ते वाहतुकीची नक्की काय आहे। काल रात्रीच मिसिंग लिंकवरती स्लॅब कोसळला आणि स्लॅब कोसळल्यामुळे मिसिंग लिंकवरून जाणाऱ्या आणि पुणे एक्सप्रेसवरच्या ज्या वरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे प्रभावित झालेली आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळत आहे। मिसिंग लिंकवरती स्लॅब कोसळल्यामुळे तिथून दोन्ही लेन म्हणजे पुण्याकडे जाणारी जी लेन आहे आणि मुंबईकडे येणारी जी लेन आहे या दोन्ही लेनवरील जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकांना आता याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। सध्या आपण कळंबोली परिसरामध्ये उपस्थित आहोत आणि तिथे जर आपण बघितलं तर पुण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती आपल्याला लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच हीच परिस्थिती आपण इथे पाहतोय। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की पुणे मुंबईचा जो प्रवास आहे तो शक्यतो टाळा, अपडेट घेऊनच घराबाहेर पडा। सध्या इथे जर आपण बघितलं हीच परिस्थिती मागील 2 ते 3 तासांपासून आहे। लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ही गाड्यांची जी रांग आहे ती आता वाढत चाललेली आहे। पुढे वाहतूक पोलिसांनी पुढे गाड्या जाऊ नये याची काळजी घेतलेली आहे, कारण मिसिंग लिंकच्या पुढे गाड्या जाणार नाही, कारण ते सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। आणि अजून दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे लोकांची तारांबळ होऊ शकते, नाहक त्रास लोकांना होऊ शकतो या वाहतूक कोंडीमुळे। खरं तर 2 महिन्यांपूर्वीच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यामुळे पुणे मुंबईचा जो प्रवास आहे तो अधिक सोपा झालेला होता। मात्र स्लॅब कोसळल्यामुळे पूर्णपणे या महामार्गावरची वाहतूक प्रभावित झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे। आता कधीपर्यंत दुरुस्तीचं काम होणार आणि पूर्णपणे वाहतूक जी आहे ती लोकांना जाण्यासाठी परवानगी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी प्रशासनाकडनं ज्या सूचना देण्यात आलेल्या आहे लोकांना की पुढील आदेश येईपर्यंत खरं तर या महामार्गावरती प्रवास जो आहे तो सगळ्यांनी टाळला पाहिजे। मी आता मागील काही मिनिटांपासून या ठिकाणी उपस्थित आहे आणि लोकांनी प्रत्येकांना म्हणजे याबाबतची माहितीच नाही, त्यामुळे प्रत्येकाने अपडेट घेऊनच घराबाहेर पडण्याचं सध्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। आता गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे। सध्या 9 वाजलेत, गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे परिस्थिती अजून काही खराब होऊ शकते अशी शक्यता आहे। आता किती तास मिसिंग लिंकवरती जे स्लॅब कोसळलेला आहे त्या ठिकाणी किती तास लागणार दुरुस्तीच्या कामाला हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तोपर्यंत या महामार्गाची काय परिस्थिती होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित सीमा, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी आणखी चर्चा करूया, जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आणि एकंदरीतच मुंबई पुण्याचा प्रवास करणाऱ्यांनी सतत अपडेट्स घ्यावेत आणि आपल्या प्रवासाचं नियोजन करावं। गरज असेल तरच खरं तर या मार्गावरून प्रवास करावा असं हे आवाहनही करण्यात येत आहे।